चला आज आपण बनवणार आहोत मसाला पुरी। वेगळ्या अशा पुऱ्या आहेत जे भाकरवडीला जे आपण सारण बनवतो ते सारण घालून आपण पुऱ्या बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी सुक्क खोबरं घेतले, ते थोडंसं भाजून घ्यायचं आणि आलं आणि लसूण ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची। आता मी जे सुक्क खोबरं भाजून घेतलेलं ते घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर घालणार आहोत आणि पांढरे तीळ घालायचे आणि थोडी खसखस घालायची। त्याच्यात खसखस घातल्यानंतर आपण जे चवीनुसार मीठ घालायचं। मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं, कारण जे आपण पुऱ्यांसाठी पीठ मळणार आहोत त्याच्यात पण आपण मीठ घालणार आहोत। आता ह्याच्यात जे आपण आले लसणाची पेस्ट केलेली ती घालायची आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण सुक्क खोबरं आहे त्याला सगळे ते मसाले लागले पाहिजे आणि चांगलं सारण तयार व्हायला ते चांगलं आले लसणाची पेस्ट सगळी मिक्स करून घ्यायची, त्याच्यात चांगलं सारण बनवून घ्यायचं। आता आपण पुऱ्यांसाठी पीठ मळणार आहोत। त्याच्यासाठी 1 वाटी आपण बेसन घेतले, तर अर्धा वाटी मैदा घ्यायचा। त्याच्यामध्ये आपण लाल तिखट, हळद आणि हिंग घालतोय आणि चवीनुसार मीठ घालतोय आणि आता हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं, पीठ मळून घ्यायचं। ह्याचं पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं। आता पीठ मळतानाच ह्याच्यात आपल्याला थोडं तेल घालायचं आहे। पीठ मळतानाच तेल घालून घ्यायचं थोडंसं आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं। बघा ह्याचं मऊसर आपलं पीठ मळून झालं आहे आणि आता ह्याचं आपण एक चपातीसारखी आपण लाटून घ्यायचं आहे। हे बघा असं चपातीसारखं आपलं एक लाटून घ्यायचं आणि त्याच्यावरती आता आपल्याला सारण जे आपण बनवलेलं ते सारण घालायचं आहे। सारण चांगलं घालून हाताने असं पसरवून घ्यायचं आणि साईडचे जे काठ आहे ना तिकडे ती काठ थोडीशी सोडून द्यायची, कारण आपल्याला हे फोल्ड करायचं आहे। आता हे बघा अशा प्रकारे हे पसरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर परत एकदा हे बघा साईडची किनार सोडून आपल्याला पसरवायचं आहे आणि त्याच्यावरती परत एकदा आपण लाटणं फिरवून घेणार आहोत, कारण तो मसाला तो आहे तो चांगला पिठाला परत चिकटतो, म्हणून त्याच्यावर लाटणं फिरून घ्यायचं। बघा नंतर मग हे असं फोल्ड करायचं। तो फोल्ड करतो ना आपण, तर जरा असं दाबून प्रेस करून त्याला घट्ट असं फोल्ड करायचा। एकदा करून तुम्ही बघा, ह्या पुऱ्या खूप छान लागतात। नाश्त्याला पण तुम्ही खाऊ शकता आणि मुलांना टिफिनला वगैरे पण देऊ शकता, संध्याकाळच्या वेळेस पण त्यांना खायला वगैरे देऊ शकतात। वेगळ्या अशा पुऱ्या आहेत ह्या। बघा हा असा रोल बनवून घ्यायचा। हा रोल केल्यानंतर पण असं थोडंसं रोल करायचं आणि नंतर आपण हे कट करून घेणार आहोत। असे तिरप्या हे बघा कट करणार आहोत। जेव्हा आपण हे कट करतो ना तेव्हा ते सुरीला पण आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर हे असे तिरप्या असं हे चपटं करायचं आणि पुऱ्या लाटत थांबा। पहिल्या ह्या सगळ्या काप आहेत ना ते एका प्लेटमध्ये काढून घेते, मग तुम्हाला दाखवते कशा त्या लाटायच्या। जेव्हा आपण हे घेतो ना ते क्रॉस कट केलेलं ना तसं क्रॉसच त्याला दाबायचं, प्रेस करायचं आणि पुऱ्या ह्या पीठ लावून लाटून घ्यायच्या। तर सरळ नाही दाबायचं, असं क्रॉस कट केलं आहे ना हे बघा अशा पद्धतीने असं क्रॉस दाबायचं आहे। बघा अशा पद्धतीने क्रॉस दाबायचं आणि हे पीठ लावून हे लाटून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या। पातळ अशा लाटायच्या म्हणजे त्या चांगल्या कडक होतात पातळ लाटल्या की। हे बघा असे बघा परत एकदा दाखवते, क्रॉस करायचे ते। हे बघा ते आपल्या पुऱ्या लाटून सगळ्या झालेल्या आहेत आणि तेल गरम झालेलं आहे, तेलात या पुऱ्या सोडायच्या। एका बाजूने त्या खरपूस अशा झाल्या की ह्या पलटून घ्यायच्या, दोन्ही साईडने चांगल्या ब्राऊन होईपर्यंत तेलात तळून घ्यायच्या। पातळ लाटल्यामुळे बघा ह्या अशा कडक मस्त छान पुऱ्या आपल्या तयार झाल्यात। नक्की करून बघा कशा वाटतात।